शुभप्रभात मित्रांनो, गणपती विशेष मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन होणार आहे. अशी चिकमोत्याची माळ या गाण्यापासून सकाळची सुंदर सुरुवात झाली. बाप्पाच्या आगमनासाठी वर्षाने सकाळपासून हजेरी लावली होती. इकडे आईने आवाज दिला, वाडीतली निघतील आता, नंतर मग घाई होईल. आमच्याकडे गणपती आणण्यासाठी वाडीतले सगळे लोक एकत्र निघतात. सकाळची कामे आटपून घेतली, गळ्यात घातलं, टोपी घातली. शेवटी आम्हाला निघायला उशीरच झाला. वाडीतली सगळी माणसे पुढे निघून गेली होती. आमच्या शिरंबे गावाच्या आजूबाजूच्या गावातील भाविक गणपती नेण्यासाठी जमा झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकच उल्हास दिसत होता. पाठ रांगेत मांडून घेतले, विडा ठेवला, अगरबत्तीच्या सुगंधाने पूर्ण परिसर दरवळत होता. लहान मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. गणपती बाप्पा मोरया, अरे 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, अर्धा लाडू चंद्रावर, आमचा गणपती बाप्पा उंदरावर, अशा घोषणांचा आवाज पूर्ण गगनामध्ये दुमदुमत होता. अशा प्रकारे आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरी आगमन झाले. आई, काकी आणि वहिनीने गणपती बाप्पाचे औक्षण केले. आतून काकांचा आवाज आला, गणपती सावकाश रे. नुकतीच लाईट गेल्यामुळे घरात अंधार होता. मग मी आणि रवी दादाने गणपतीला देवघरात विराजमान केले. बाहेर जिनू रेशमाम फोडत होता. मग दादा मला काय पळतोस, दे मी लावतो, असं बोलून दादा स्वतःच लांब पळून गेला. नंतर दादाने हातपाय धुवून देवाच्या पूजेला सुरुवात केली. सुपारत दाखवली, गंध लावला. मग काकाने आरत दाखवून पिढा, सोनवेल, दुर्वा फुले वाहून घरातल्या सर्व सदस्यांनी मनपूर्वक आराधना केली आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. गणपती आणि देवघरातली मंडपी